नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 29 जून वार सोमवार आणि या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. हा सण अखंड सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. म्हणूनच वटपौर्णिमेला काही शास्त्रीय आणि पारंपरिक नियम पाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. अनेकदा माहिती नसल्यामुळे नकळत काही चुका होतात आणि नंतर त्याबद्दल मनात शंका किंवा चिंता निर्माण होते. या दिवशी कोणत्या रंगाची साडी टाळावी, कोणते शुभ रंग मानले जातात, गर्भवती महिलांनी पूजा कशी करावी, मासिक पाळीच्या काळात असलेल्या महिलांनी काय काळजी घ्यावी, उपवास कसा करावा, तो कधी सोडावा, तसेच पूजेचे योग्य नियम काय आहेत याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच या दिवशी काही ठराविक चुका टाळणं सुद्धा अवश्य मानलं जातं. या चुका टाळल्या नाही तर त्याचे परिणाम नंतर जाणवू शकतात. म्हणूनच कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात आणि याची योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची म्हणजे वटपौर्णिमेचे 9 महत्त्वाचे नियम, शुभ अशुभ गोष्टी आणि संपूर्ण मार्गदर्शन मी एका सविस्तर मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.